बीड आणि परभणीमध्ये ज्या दोन हत्या झालेल्या होत्या त्या हत्येच्या विरोधामध्ये राजधानी नवी दिल्ली महाराष्ट्र सदनाबाहेर JNUचे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनात आल्याचं बघायला मिळतंय। या ठिकाणी खरं तर पोलिसांनी त्यांना गेटवरती अडवलेलं आहे। जय भीमच्या घोषणा ज्या आहेत त्या या विद्यार्थ्यांकडून दिल्या जात आहेत आणि ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या विरोधात त्यांच्याकडनं निषेध जो आहे तो केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर महाराष्ट्र सदनाचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांना या विद्यार्थ्यांकडनं निवेदन दिलं जाणार होतं। सकाळपासूनच महाराष्ट्र सदनामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता। असं असताना पोलिसांनी या सगळ्यांना गेटवरती अडवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे पोलीस असतील किंवा दिल्ली पोलीस असतील या सगळ्यांकडनं या विद्यार्थ्यांना या गेटवरती अडवण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांकडनं घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तुमच्या मागणी काय प्रमुख मागणी हीच आहे की सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या दलितांवरती जे हिंसा होतात अॅट्रॉसिटी होतात त्या थांबल्या पाहिजेत। सोमनाथच नाही तर संतोष देशमुखांचं देखील बीडमध्ये हत्या झालेली आहे। सरपंच जे होते त्यांच्याबद्दल तुमची काय मागणी? सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे। तुम्ही इथे नेमकं कशाला आलेलो आणि काय हे झालं? साधारण आता पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघू शकतो या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आणि पोलिसांकडून घोषणा ज्या आहेत त्या जय भीम, जय पेरियार, जय भीम, सोमनाथ को न्याय दो, सोमनाथला न्याय दिला पाहिजे अशी मागणी जी आहे सोमनाथ बघायला मिळते। आपण देखील आलेला होता, आपली भूमिका काय आहे? तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सोमनाथच्या हत्यारांना। बाकीच्या पक्षांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? बाकीच्या पक्षांनी आता तेल लावून फक्त बसायचं घरी। नाही पण बाकीच्या काही पक्षाचे प्रकाश आंबेडकर पक्षांना जाऊन विचारा तुम्ही। निश्चितच आपण जर बघितलं तर स्टँड घेतला बाकीच्यांनी कोणी निश्चितच हे विद्यार्थी होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकर सोडता इतर कुठल्याही राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही। अशा पद्धतीची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली आहे। पोलिसांनी यांना सध्या ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं। कॅमेरामॅन राजू गौतमचा मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।